भावना ज्या आहेत त्या आपल्या TV9शी बोलताना पोहोचवलेल्या आहेत. आपल्यासोबत माजी महापौर आणि सध्याच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर देखील जोडले गेलेले आहेत. ताई, तुम्ही पाहता आहात की आता मानखुर्द मधली दृश्य आलेली आहेत. यामध्ये 3 मजली बांधकाम असलेली एक इमारत कोसळलेली आहे. 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय. मुंबईमध्ये माणसांनी नक्की राहायचं का? कारण की सर्वसामान्य माणसांचे यामध्ये मृत्यू होताना पाहायला मिळत आहेत. काय सांगाल? मुळामध्ये पहिला प्रश्न महापौरांना विचारा. पावसाळी पूर्वीच्या जी विशेष सभा लावावी लागते ती का लावली गेली नाही? बऱ्याच गोष्टी महापालिकेत आल्या असत्या. नवनाथ बनसारख्या माणसांनी पण नगरसेवकांनी पण आपल्या व्यथा तिथे मांडल्या असत्या. आज हे दुर्दैवी मृत्यू घडतायत, याला जबाबदार सर्वस्वी प्रशासन असेल, सत्ताधारी पण आहे. या गोष्टीला का सिरियस घेतलं गेलं नाही? पत्रव्यवहार केला तर मसुद्यावर सह्या करत नाहीत. नक्की ही लोक कुठे बिजी असतात? आताच मी सावंतांचं ऐकलं. आमच्या काँग्रेसचे नेते सावंत आमच्यावर वेगवेगळे आरोप करायचे आणि अधिकार म्हणायचा आणि जबाबदारी द्यायची नाही. हे कळत काय चाललंय? दिल्लीपासून गल्लीपर्यंत विरोधक संपलेच पाहिजे. अहो, आम्हाला संपवा, आम्ही बघू, पण मुंबईकरांना नका ना संपवू. त्यांची काळजी घ्या. ताई, आपण बघितलं की आज सकाळी देखील गोरेगाव असेल किंवा कुर्ल्यामध्ये झाड कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी चेंबूरमध्ये देखील एका लहान मुलाचा मृत्यू झालेला होता आणि आता दुर्घटनांचं सत्र कुठेही थांबताना दिसत नाही आहे. आता देखील 3 मजली एक इमारत मानखुर्दमध्ये कोसळलेली आहे. सध्या प्रशासनाकडनं बचाव कार्य सुरू आहे, परंतु या मृत्यूला जबाबदार नक्की कोण? कारण की ज्या वेळेला अशी बांधकामं उभी राहतात त्याच वेळेला त्यांना रोखलं पाहिजे खरं म्हणजे, परंतु अशी बांधकामं उभी राहतात आणि ती कितीतरी वर्ष असतात. आणि आता देखील आम्ही नवनाथ बन यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की हे अनधिकृत बांधकाम आहे. मग अशी अनधिकृत बांधकामं उभी कोण राहून देतं? आणि त्यांच्यावरती कारवाई न झाल्यामुळे इथं आता हा निष्पाप बळी जो आहे तो लोकांचा गेलेला पाहायला मिळतो. बघा, हा मुंबई नाही म्हटलं तरी 30% 50% आज अनधिकृत बांधकाम मुंबईत येतात, बांधतात. वॉर्ड लेवलला दुर्लक्ष केलं जातं, तक्रारी करूनही पाडलं जात नाही. ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारता पण येणार नाही. पण त्याच्या आधी ज्या वेळेला आपण म्हणताय हा प्रश्न आपण सगळ्यांना आता विचारतो, याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार प्रशासन तर आहेच. त्याबरोबर सत्ताधारी म्हणून जेव्हा आपण अधिकार म्हणतो, माझ्या अधिकारात मी आदेश, मग हे का नाही आदेश पाळले? तुम्ही का नाही पावसाळ्यापूर्वीची मीटिंग लावली? लोकांना, नगरसेवकांचं का ऐकलं नाही? हाय रिक्स, लो रिक्स, मिडल रिक्स अशी जर लोकांकडनं आली असती, कारवाई करणं अधिक सोपं झालं असतं त्या लोकांवर आणि मृत्यू वाचवणं आपण त्यातल्या त्यात यशस्वी झालो असतो. पण आता काय, अजूनही सुधरत नाही. अजूनही या 2 दिवसात जर मीटिंग लावतील महानगरपालिकेत, अनेक नगरसेवक आपल्याकडे होणाऱ्या घटना सांगून त्याच्यावर कारवाया होतील. ऐकत नाही, मसुद्यावर सही करायला वेळ नाही. मग नक्की प्रशासन आणि सत्ताधारी बिजी कशात आहे? जे आता मगाशी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं कशात बिजी आहेत ते. मी फारच दुर्दैवी आहे सगळं आणि मुंबईची सुरक्षा वाऱ्यावर. खरं म्हणजे आपण दुपारी देखील महापौरांवर टीका केली होती. त्या रील स्टार आहेत असं आपण म्हणालेल्या होतात. त्यांनी देखील त्याला उत्तर दिलं की मी महापौरांवर टीका नाही करत आहे, मी वास्तव सांगते. मी जे घडतंय महापालिकेत ते सांगते, टीका नाही. टीका तर ह्याच्यापेक्षा मग भयान असेल. टीका नाही, सहयोगी आम्ही नगरसेवकात तुमचे. आम्ही तुमचे कान नाक डोळे आहोत महापौरांचे. महापौरांनी ऐकलं पाहिजे जनतेसाठी, नाही ऐकत आहेत. ही टीका कसली? याला टीका नाही म्हणत साहेब, त्याला वस्तुस्थिती आम्ही सांगतोय. पण ह्या सगळ्याला जे काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते, परंतु कुठेतरी महापौरांनी या संदर्भात त्यांच्यावर काही महापौरांनी याची जबाबदारी सांभाळून काही करावं का किंवा राजीनामा द्यावा का अशी मागणी विरोधी पक्षाकडनं करण्यात येते का? महापौरांच्या राजीनाम्यामध्ये मला तरी इंटरेस्ट नाही, कारण राजीनामा हा काही सोल्युशन नाही. महापौरांनी जनतेचा आवाज नगरसेवकांच्या माध्यमातून ऐकला पाहिजे आणि त्यांच्या पक्षाने अशा महापौरांचा राजीनामा घेतला पाहिजे. आम्ही नाही सांगणार, त्यांचा पक्ष ठरवेल ना. सक्सेसफुल महापौर आहेत ते काय आहे ते ठरवतील. पाहिजे तशा आपल्या आपल्या रिअल ह्याच्यामध्ये
ज्या गोष्टी घटना घडतायत त्या घडू नये म्हणून तुमचं काय होतं काम हे दिसत आहे. धन्यवाद किशोरीताई या संपूर्ण आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. मध्ये 3 मजली बांधकाम कोसळलेलं आहे. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झालाय. सध्या प्रशासनाकडनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.